नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज सकाळी सकाळी माता जगदंबेचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. सध्या आमच्या मंदिराचं काम चालू आहे. माता जगदंबेचं दर्शन घेतलं. त्यानंतर मी निघालो बोरखडी गायकेला. त्यानंतर मला बोरखडी भेटली. आरोही शेतामध्ये होते. शेतामध्ये गहू पेरला होता. त्यानंतर मी तेथील आमचे मामा गणेश गायके यांना विहिरीसाठी पाणी पॉईंट दिलं आणि त्यांना जबरदस्त असा पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर वाटामध्ये मी त्यांना त्र्यंबक पाटील नावले भेटले. त्यांच्या विरुद्धचा पॉईंट दिला होता. त्यांना खूप चांगलं पाणी लागलेलं आहे. मला परत नवीन एक पॉईंट द्यायचा होता. त्या टाईमी निघालो होतो. परंतु अगोदर मी नाश्ता केला. ते पण हॉटेल अंकिता इथे, जे की सिपुरांबोरा फाट्यावरती मित्रांनो खूप चांगला नाश्ता भेटतो इथे. त्यानंतर मी निघालो हनुमंत खेळा इथे. आणि वाटेमध्ये मला भेटले आमचे प्रदीप भोपळे सर. त्यांची भेट झाली कारण की मला तिथेच पाणी पॉईंट देणं होता हनुमंतखेडमध्ये. आणि त्यानंतर खेडेकर पाटील यांना मी विहिर पॉईंट दिला होता गेल्या वर्षी. त्यांनी देखील यावर्षी विहीर घेतली. त्यांना चांगल्या प्रकारे पाणी लागले. त्यानंतर मी पॉईंट देऊन निघालो होतो वापस. हनुमंतखेडा आणि आळंद या मधामध्ये नदी आहेत, पूर्णा नदी. तिला खूप पाणी आहे. त्यामुळे ते होती होडी. आणि होडीच्या साहाय्याने मी पतीचा प्रवास केला मित्रांनो. तिथून वापस मी आपल्या टेमुनीकडे निघलो. त्यानंतर मी आलो टेंभुर्णीमध्ये. टेंभुर्णीचे परमपूज्य संत चंदन बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी आलो, प्रसाद घेतला. नंतर मी आलो यात्रेमध्ये. तुम्ही देखील मित्रांनो आमच्या यात्रेला भेट दिली का, नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये.